Okay, thank you guys. Today, basically, I am going to cover. Let me create one form. Okay, तो फॉर्मचा डेटा कलेक्ट करतो आणि डिस्प्ले करून देतो. Using HTML, CSS, JavaScript. Three things we are going to use. First of all, understand what is DOM. DOM मधनं कसं data collect होते. Yesterday we discussed that right already. How to collect data from the like HTML site. आता HTML मध्ये डेटा कसं सेंड करायचे ते एकदा सांगतो. ते झालं ना, आपण एक काम करू. ऍडिशनचं एक स्मॉल एक मॉडेल बनवू. नंबर युआय कडनं घेतोय ए बी आणि आउटपुट पण युआय ला सांगतोय काय आहे ते आउटपुट. तसं एक मॉडेल बनवून छोटंसं. त्यानंतर एक फॉर्म बनवू आणि फॉर्मचा डेटा कलेक्ट करू आणि फॉर्म डेटा शो करून देऊ. दिस इज बेस्ट प्रॅक्टिस. डॉम मॅनिप्युलेशनचं बेस्ट प्रॅक्टिस होऊन जाईल. लेट स्टार्ट. Okay, yesterday we already discussed DOM, get element by ID and get element by class. Two things already done. Let me take a given exam 2.html. इथं लिहितो डॉम टू. सेकंड डे चालू ना डॉम मध्ये कन्सेप्ट मध्ये. फर्स्ट नॉलेज साठी ठेवून ठेवतो. ठीक आहे. स्क्रिप्टिंग टॅब ओपन करतो इथं खाली. माहितीये का बरं स्क्रिप्टिंग टॅब? स्क्रिप्टिंग मध्ये जावास्क्रिप्ट पण स्क्रिप्टिंग टॅब मध्ये लिहितो. फर्स्ट रेफरन्स साठी लिहितोय हा. क्लास नेम आणि अजून दोन आहेत. एक क्वेरी सिलेक्टर आहे आणि एक अजून क्वेरी सिलेक्टर. असं आहे. हे नंतर न बघू दोन्ही काय आहे. फर्स्ट इथून अंडरस्टँडिंग काल करून झालंय. आज आपण एखादा फॉर्म बनवू छोटस. फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म बनायच्या अगोदर कसं डेटा इन्सर्ट करतो ते बघू. म्हणजे एखादा आता बघा एखादा पॅराग्राफ घेतलाय मी. त्यामध्ये कसं डेटा इन्सर्ट करता येते बघूया. याला मी एक आयडी देतो. आयडी देऊन ह्याच्यामध्ये कंटेंट लिहितो. पॅरा म्हणून आयडी घेतो. ठीक आहे. ह्याच्यासाठी सीएसएस लिहितो मी फर्स्ट. सीएसएस असं लिहितो. आयडी. आयडीचं नाव काय आहे? आयडी पॅरा म्हणून आहे ना. पॅरा मीन्स पॅरेग्राफ. आणि ह्याला फक्त बॅकग्राऊंड कलर घेतो मी रेड. आणि आतला कलर घेतो व्हाईट. आणि पोझिशन ऍब्सोल्यूट करतो. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये कंटेंट घेतो. फर्स्ट आय एम HTML कंटेंट करतो. एवढं पर्यंत सगळ्यांना येते. काहीच गरज नाही. एक रन करून बघू आउटपुटला काय दिसते बघूया. हे बघा आय एम HTML ऍब्सोल्यूट दिल्यामुळे तेवढाच लाईन घेतलं. समोरची लाईन तो कट करून दिला. ऍब्सोल्यूट इज रिलेटेड टू व्हॉट? पॅरेंट ना. त्याच्या पॅरेंट मध्ये जेवढं कंटेंट असतो तेवढं तो पोझिशन घेतोय ऍब्सोल्यूटचं. ऑलरेडी डन झालंय ते आपण रन करून घेतलंय पोझिशन मध्ये. हे HTML कंटेंट आहे म्हणू शकतो. आता मी जावा स्क्रिप्ट थ्रू कंटेंट चेंज करतो. म्हणजे इथं कंटेंट पास करतो जावा स्क्रिप्ट थ्रू. म्हणजे जावा स्क्रिप्ट थ्रू म्हणजे बॅकएंडच येऊ शकतो. ठीक आहे. आता अजून आपण बॅकएंड लर्न नाही केले तोपर्यंत आपण मॅन्युअली सेंड करू. जेव्हा बॅकएंड शिकतो तेव्हा बॅकएंडनं डेटा पास करूया. तोपर्यंत सिम्पल काय करू मॅन्युअली शेअर करू. कसं शेअर करायचं? आता ऑब्विसली आयडी का क्लास आहे? आयडी आहे. काय करा सिम्पल डॉक्युमेंट डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी होतं. आयडी घेतलंय. आयडी काय होतं? पॅरा. ठीक आहे. एवढं केलं म्हणजे हा पॅरेग्राफचा ऍक्सेस मिळाला. हे एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो कॉन्स्टंट. त्याचं व्हेरिएबलचं नाव पॅरा देतो.
आणि पहिला भेटले का नाही चेक करूया, ते भेटते का नाही बघूया, ते भेटले का नाही एकदा. राईट क्लिक करतो, इन्स्पेक्ट करतो, कन्सोल मध्ये चेक करूया. इथं बघा, भेटले आपल्याला. ह्याचं ऍक्सेस मिळालं. आता फक्त आतला कंटेंट चेंज करायचंय. आपण काल बघितलो, आतला कंटेंट पाहिजे असेल तर कसं केलं होतं, डॉट इनर टेक्स्ट व्हॅल्यू केलं होतं, मग ते आतलं कंटेंट आय एम एचटीएमएल भेटलं होतं. आता मला आतलं कंटेंट चेंज करायचं आहे. चेंज करायचं असेल तर कसं करायचं, फक्त सिम्पल हे पॅरा सोबत, पॅरा म्हणजे हा पॅरा घेतला म्हणजे काय झालं, याचा ऍक्सेस झाला पूर्ण. पॅरा डॉट त्याचं आतलं एचटीएमएल, इनर एचटीएमएल चेंज करायचं आहे. आय एम फ्रॉम जावा स्क्रिप्ट बॅकएंड. आता काय झालेलं असते बघा, इथलं आतलं कंटेंट रिप्लेस होऊन हे कंटेंट येतो. आता चेक करा, चेंज झालं. आय एम फ्रॉम जावा स्क्रिप्ट बॅकएंड झालं. एवढं नॉलेज झाले एखादे एलिमेंट घ्यायचं कसं, एखादं एलिमेंट सेंड कसं करायचं. आता ह्याच्यावरनं एखादं एक्झाम्पल घ्यायचं, बेस्ट. एका ए प्लस ए आणि बी व्हॅल्यू युजर कडनं घेऊ. ऍड वर क्लिक केलं की तो ऍड होऊन युआय ला दिसायला पाहिजे, असे युआय ला. ते एक्झाम्पल प्रॅक्टिस करायचं. येस गाईज, येस. ओके, someone saying yes. Now I am waiting for your reply. Yes. Okay. प्रॉब्लेम स्टेटमेंट तर सिंपल आहे. ए बी युजर कडनं घ्यायचं युआय थ्रू, आणि तो डेटा घेऊन ऍडिशन करून जावास्क्रिप्ट मध्येच लॉजिक लिहितो. ऍडिशन करून रिटर्न पाठवतो परत युआय ला. फर्स्ट एक छोटस डिझाईन बनवून घेऊ. इथं काय करतो, ऍडिशन मॉडेल पॅरेग्राफ मध्ये, आणि थोड्या वेळासाठी काय करतो, हे सगळं कमिट आउट करतो. ऍडिशन मॉडेल लिहिलो, आणि इथं एक फॉर्म बनवतो. ऑब्विसली दोन एलिमेंट घ्यायचं असेल तर फॉर्म बनवावा लागेल. फर्स्ट लेबल घेतो, लेबल मध्ये इंटर फर्स्ट नंबर. फर्स्ट हे लिहिलो, इंटर फर्स्ट नंबर. त्यानंतर ना त्याचं इनपुट घेतो, आणि ह्याच्यामध्ये टाईप नंबर साठी काय असतो, नंबर असतो. आणि याला आयडी देतो. आयडी काय देतो, नंबरच देतो. आयडी नंबर होता ना. सेम इथं ब्रेक लावतो. ऑब्विसली माहिती आहे ब्रेक आवर यूज करतात नेक्स्ट लाईन साठी. सेम नंबर टू साठी पण सेम कंटेंट आहे, फक्त इथं नंबर टू करतो, आणि इथं पण नंबर टू करतो. आता ऑब्विसली तुम्हाला आयडिया आला असेल, म्हणजे हा नंबर इथं आयडी दिलाय, इथं आयडी दिलाय, म्हणजे काय करणार आहे, हे आयडी थ्रू ह्याच्यामधला डेटा जे एंटर करणार युजर तो ऍक्सेस करणार आहे. कधी, त्यांनी एखादी बटन घेऊ, त्याच्यामध्ये टाईप करू, टाईप सबमिट राहील, आणि ऍड वर क्लिक केलं की ऍडिशन होईल ते. आणि इथे फंक्शन कॉल करतो. ऑन क्लिक हे आपण लर्न करणार आहे, तोच तो पहिले समजून घ्या. ऑन क्लिक मध्ये एक प्रॉपर्टी आहे, की आहे ऑन क्लिक. हे इव्हेंट साठी यूज करतात बेसिकली, इव्हेंट लिस्नर. ते आपण बघूया, एवढं समजून घ्या. एक इव्हेंट लिस्नर कॉल करायचं असतं ते बटनला, कधी पण बटनला इव्हेंट लिस्नर असतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये फंक्शन कॉल करतो, ऍडिशन फंक्शन कॉल केलंय. आता हे ऍडिशन फंक्शन मला डिक्लेअर कुठं करावं, जावा स्क्रिप्ट मध्ये. आणि हे फॉर्म कसं होत असते, रिलोड होत असते ऑटोमॅटिकली. तिथं काय करावं लागेल तुम्हाला, ऑन सबमिट रिटर्न फॉल्स लिहावं लागेल. सिम्पल एवढंच. ठीक आहे, आता हे फॉर्म क्रिएट केले. आउटपुट चेक करू एकदा काय झालंय. फर्स्ट ऑफ ऑल आउटपुट चेक करून बघू. बेसिकली जे कंटेंट ओव्हरलॅप होतंय ना, ते कंटेंटला काय करतो, कमिट आउट करतो. तिथं बघा फॉर्म क्रिएट होऊन आला. एंट्री फर्स्ट नंबर, एंट्री सेकंड नंबर पाहिजे होतं, ते कसं काय फर्स्ट नंबर घेतोय. आता ते कंटेंट नाही चेंज नाही केलं. सेकंड नंबर केलं. फर्स्ट नंबर सेकंड नंबर एंटर करून घे. युआय मध्ये कसं झालंय, हे बघा परफेक्ट दिसतंय. एंटर फर्स्ट नंबर, एंटर सेकंड नंबर. याच्यामध्ये पण काय घेतो,
नंबरच घेते, ह्याच्यामध्ये काय घेते, नंबरच घेते. आणि ऍड वर क्लिक केलं काय फंक्शन ऑपरेट व्हायला पाहिजे. आता फक्त आपल्याला काय व्हायला पाहिजे, ऍड वर क्लिक केलं, सम व्हायला पाहिजे, सम रिझल्ट मध्ये दिसायला पाहिजे खाली. मग खाली दिसायला म्हणजे अजून एक पॅराग्राफ घ्यावा लागेल खाली इथे रिझल्ट साठी, रिझल्ट बरोबर आहे. आणि ह्याला आयडी पण रिझल्ट देऊ. आता आउटपुट चेक करा काय असं दिसते बघा, इथं रिझल्ट दिसते. आणि ए बी व्हॅल्यू द्यायचं आणि ऍड करायचं, तो ऍडिशन होऊन इथं त्याचं व्हॅल्यू दिसायला पाहिजे. आता फक्त आपल्याला इथं काय ठेवलंय, मी रिझल्ट ठेवलाय इथं, म्हणून रिझल्ट दिसते. आपल्या इथं आतलं कंटेंट आपल्याला चेंज करता येतो. आयडी सिलेक्ट करायचं आणि इनर डॉट एचटीएमएल इथून सेंड करायचं, मग तो व्हॅल्यू इथं शो होईल. एवढं तर आयडिया आला असेल ऑब्विसली. जर आयडिया नाही आला असेल तर आपण बघू. एवढं केले तुम्ही. आता काय करायचंय, ऍडिशन फंक्शन कॉल करायचं सिंपल. एक काम करतो, फंक्शन काय आहे, फंक्शन ऍडिशन. इथे जे लिहिले ना, ऍडिशन लिहिले होतं ना, ते फंक्शन इथं कॉल करतो. फंक्शन डिफाईन करता येते सगळ्यांना, ऑलरेडी फंक्शन लर्न झाले ना. सिंपल फंक्शन डिफाईन करतो. ह्याच्यावर क्लिक केलं की हा फंक्शन एक्झिक्यूट होतोय. ऍड वर क्लिक केलं की हा फंक्शन एक्झिक्यूट होते. म्हणजे हा फंक्शन मध्ये काय काय करावं लागेल, फर्स्ट फर्स्ट नंबर घ्यावा लागेल इनपुट कडनं. कसं घेणार ते फर्स्ट नंबर, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आणि आयडी काय दिलं होतं फर्स्ट नंबर साठी, त्याच्यासाठी दिलं होतं नंबर वन. नंबर वन करूया, ठीक आहे. आयडी होतं नंबर वन. आता फर्स्ट इनपुट ह्याच्यामध्ये एक्सेस झालं ऑब्विसली, एक्सेस तर झालंय. मग ह्याला सिम्पली काय करू, एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू, ए मध्ये स्टोअर करतो. आणि इथं फक्त काय करतो, सेम सेम आता सेकंड नंबर कॉन्स्टंट बी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आता काय होतं, नंबर टू. आता काय करूया, कन्सोल डॉट लॉग करून ए आणि बी चेक करू काय आले. कन्सोल डॉट लॉग ए आणि कन्सोल डॉट लॉग बी. एकदा चेक करूया काय आउटपुट आले. फर्स्ट फर्स्ट ए एंटर करतो 5, एंटर करतो 6. आणि आउटपुट काय ते चेक करूया. की बघा दोन्ही इनपुट आले. फक्त आता आतलं व्हॅल्यू घ्यायची. व्हॅल्यू कसं घ्यावं लागेल, सिम्पली ह्याच्या समोर एक काम करून बघूया. डॉट व्हॅल्यू लिहू, डॉट व्हॅल्यू. आणि इथं पण डॉट व्हॅल्यू. आणि आता चेक करू. आता काय येतात, ऑब्विसली नल आलाय तिथं ऑलरेडी. बघू चेक करूया. 5, 8 आणि एंटर करतो. आणि बघा 5 आणि 8 भेटलं इथं. ऑब्विसली ए आणि बी प्रिंट केलं होतं ना. तुम्हाला कन्फर्मेशन साठी काय करतो, असं प्रिंट करतो, ए इज, असं प्रिंट करतो. मग हे बेस्ट राहील. बी इज. आउटपुट चेक करायचं आता अजून एकदा. ए मध्ये 8 करतो, बी मध्ये 6 करतो, ऍड करतो. ही बघा ए इज 8, बी इज 6 आलंय. आता हाच ए बी तुम्ही इथं शो पण करू शकतात बेसिकली याच्या रिझल्ट मध्ये, इनर डॉट एचटीएमएल मध्ये. आता फक्त ऍडिशन करायची. ऍडिशन कसं करतात, सिंपल आहे ना. ऍडिशन कसं करतो आपण, कन्सोल डॉट लॉग ए प्लस बी, ऍडिशन होतंय. आता एक काम करू, याच्यामध्ये काय करतोय, 5 घेतो. याच्यामध्ये काय करतो, 9 घेतो, ऍड करतो. की बघा इथं काय व्हायलंय बघा, ऍडिशन म्हणलं तर 5, 9 असं ऍड व्हायलंय. पण असं ऍड नको, बेसिकली स्ट्रिंग घ्यायला आपल्याला. स्ट्रिंग नको पाहिजे होतं. आपल्याला काय पाहिजे होतं, 5, 9 फ्लोट म्हणजे नंबर पाहिजे होतं. नंबर ऍडिशन जेव्हा करतो काय होतं, आउटपुटला 15 यायला पाहिजे होतं. पण इथं 15 नाही येते. इथं काय येते, दोन्हीचं कंबाईन ऍड व्हायलंय. म्हणजे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट चेक करावं लागेल. काम करू, ही जी व्हॅल्यू आहे ना, त्याला 5 फ्लोट मध्ये कन्वर्ट करूया. 5 फ्लोट मध्ये कन्वर्ट करू.
पार्स फ्लोट. आता चेक करूया आता काय होतंय. पार्स फ्लोट काय करतो, स्ट्रिंग टू नंबर चेंज करून देते. 3 5 ऍडिशन करतो. हे बघा 3 आणि 5 8 झाले. 8 आला का. आता ही 8 ला काय करायचं, रिझल्ट मध्ये शो करायचं आहे. राईट. ते कसं करायचं एकदा बघा. आता काय करावं लागेल, हा कन्सोल डॉट ए प्लस बी आहे ना, ह्याला मला शो करायचं आहे कशामध्ये, रिझल्ट मध्ये. मग रिझल्टचा आयडी काय आहे, रिझल्ट. मग काय करा, डॉक्युमेंट पहिला ते ऍक्सेस करून घ्या त्या पॅराग्राफ. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, ज्यामध्ये रिझल्ट सिम्पली आहे. इनर डॉट एचटीएमएल, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ए प्लस बी. चेक करायचं आउटपुट काय काय होते आता. 5 9 ऍड करतो. आले का 14 स्क्रीनवर. 5 आणि 9 14 होत आहे. आणि ह्यालाच थोडं मॉडीफाय करून द्यायचं असेल तर सिम्पली कसं लिहू शकता तुम्ही, रिझल्ट आणि ए प्लस बी. आउटपुट मध्ये बघायचं काय काय येतंय. एखादा नंबर लिहितो 8, एखादा नंबर लिहितो 6, ऍड करतो. बघा रिझल्ट 14 ला 6 8 14. कळालं. एकदा कोड बघून घ्या व्यवस्थित. कोड बघा, कोड मध्ये नाही कळालं तर क्वेश्चन विचारा. I hope I am audible. Mic is on. Others, I am audible or not? Yes, guys. Yes. आधी check it your side. ओके गाईज, तुम्ही एकदा कोड बघून घ्या. मी शेअर करतो कोड. चॅटला पण शेअर करतो, इथं पण रिव्ह्यू करा. जर कोणाला डाऊट असेल तर आत्ता विचार लगेच. कोड सेंड करतोय, चेक करा. सेम कोड. आणि तसं तिथं पण चेक करा, काही डाऊट असेल तर आत्ता विचारून घ्या. ओके, लेट मी शेअर अटेंडन्स लिंक. अटेंडन्स लिंक शेअर केलंय. कोड इथेच बघा तुम्ही, लाईन शेअर नाही होत आहे. कोड बघा, काही डाऊट असेल तर विचारा. आ- आता आपल्याला बायोडेटाचं करायचंय. मी अजून एक एक्झाम्पल सांगणारच आहे तुम्हाला. पण लक्षात राहू द्या, कसं युजर कडनं इनपुट घेतो मी, कसं आउटपुट पाठवतो. आता एखाद्या फॉर्म कोणतर फिल करतंय, परत तिथं तिथं कसं दिसतंय.
ओके, अटेंडन्स डन. Because return false is basically what when like there is one drawback. Okay, what is the drawback? फॉर्म मध्ये ते रिलोड करून देते जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट लिहितात. त्यातलं आन्सर जे आहेत ना, हे 1 to ID, त्यातला आयडीचं व्हॅल्यू तुम्हाला भेटत नाही. सबमिट जर केलं ना, परत तो रिफ्रेश करून टाकते लगेच. रिफ्रेश केलं की तो डेटा व्हॅनिश होऊन जातात. त्याच्यासाठी आपल्याला रिटर्न फॉल्स केलेत ना, तो व्हॅल्यू तिथंच राहतात, तुम्हाला कलेक्ट करायला इझी होतंय फॉर्मला. जर रिअल टाइम असते असलं काही लिहित नाहीये बरं का. रिअल टाइमला आपण डायरेक्टली बॅक एंड अटॅच करून करून द्यायचं. आता कन्सोल डॉट लॉग मध्ये आहे म्हणून ते लिहिलंय सिम्पल. रिलोड रिफ्रेश होऊ नये म्हणून लिहिलंय. ऍड इव्हेंट लिस्ट जेव्हा लर्न करतो तेव्हा परत सांगतो तुम्हाला ती गोष्ट काय आहे. रिसेंट कोड. ओके. कोणी जर कमिट केलं तर चालेल, कमिट करा कोड. तुला मी पण शेअर करतो. मी शेअर केले ग्रुपवर. या कोड प्रॅक्टिस करा. येस गाईज डन. मे आय गो टू नेक्स्ट वन. नेक्स्ट बघायचं का? सेम आहे. नेक्स्ट मध्ये इथं नाही कळलं तर नेक्स्ट मध्ये कळतंय. येस. नेक्स्ट ला जायचं का? कमिट मध्ये सांगा. येस सांगितलं तर आपण जाऊ, नाहीतर इथं वेट करेन मी थोडा वेळ अजून. ओके. ओके guys, okay, let me do one thing. Create one more file. Name show फॉर्म डेटा घेणे फेच करून द्यायचे. काय करतो, HTML घेतो आणि इथं लिहितो डॉम प्रॅक्टिस. आता सिंपल फॉर्म घ्या. लेबल, नेम, इनपुट, टाइप, टेक्स्ट, आयडी, नेम. एवढं तर कंपल्सरी द्यावंच लागेल ऑब्विसली. ठीक आहे. कॉपी करतो. फॉर्म क्रिएट करणार आहे, 3 वेळा कॉपी करतो, 4 वेळा.
इथं नेम घेतलंय, इथं काय करू, सर नेम. इथं एज, फोन नंबर, सेम अजून एक कॉपी पेस्ट करतो, ऍड्रेस. आता ही टेक्स्टच आहे, ह्याचं ठिकाण नेम सर नेम करायचं, आयडी चेंज करावं लागेल ना. एज साठी एज, एज आयडी ठेवा. आणि फोन नंबर साठी पीएच ठेवतो, ठीक आहे. आणि ऍड्रेस साठी एडी ठेवतो, शॉर्टकट. टाईप पण चेंज करावं लागेल, टेक्स्टच आहे, एज असतो नंबर मध्ये. टाईप चेंज करतो, फोन नंबर असतो टेलिफोन, टेल आहे बरोबर आहे टेलिफोन मध्ये. ऍड्रेस टेक्स्ट मध्ये असतो. मग अजून एक राहतो सबमिट बटन. बटन घेतो, टाईप, सबमिट, सबमिट. ह्याच्यामध्ये ऑन क्लिक लिहितो एक फंक्शन साठी, ऑन क्लिक, सबमिट फॉर्म डेटा. ठीक आहे, हे फंक्शन आहे, कॉल करून घेतो इथं. जेव्हा ह्याच्यावर क्लिक करेल हे सगळं डेटा परत तिथं माझं खाली एक ऑप्शन घेतो, पॅरेग्राफ, ह्याच्यामध्ये दिसायला पाहिजे. त्याला आयडी देतो, त्याला पण आयडी, फॉर्म डेटा देतो. म्हणजे इथं जे पण फॉर्म भरतात तो फॉर्म डेटा ह्याच्यामध्ये दिसायला पाहिजे, सिंपल. आता इथं तोपर्यंत देतो फॉर्म डेटा. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपण आत्ताच सारखं ऑन क्लिक किंवा ऑन सबमिट, रिटर्न फॉल्स. का बरं लिहितो, हे बेसिकली रिलोड होऊ नये म्हणून लिहितोय, पर्पज एवढाच आहे, सिंपल. आता आपल्याला कशाचे कशाचे व्हॅल्यू घ्यायचे पहिला ते समजून घेऊ. एक नेम घ्यावं लागेल, सरनेमचं पण घ्यावं लागेल, एज, फोन नंबर, पाच आहेत. पाच साठी म्हणलं तर पाचीचे पाचही ठिकाणी आयडीच आहे. मग काय करावं लागेल, पाच डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय आयडी घ्यावं लागेल, म्हणजे पाच डेटा कलेक्ट करण्यासाठी फर्स्ट. मग ते करायचं का, मग सिम्पली ते करून घेऊ फर्स्ट. एक फंक्शन, एक स्क्रिप्टिंग टॅग घेतो. पहिला आउटपुट चेक करू कसं दिसायलंय, वन बाय वन करता येतं. असं दिसायलंय बेसिकली, नेम, सरनेम, एज, फोन नंबर, ऍड्रेस. तर दिसतोय, ठीक आहे, लुकिंग गुड, नो प्रॉब्लेम. सीएसएस वगैरे तुम्ही लावा, ऑलरेडी सीएसएस येते. आता एक काम करतो, सिंपल स्क्रिप्ट टॅग ओपन करतो खाली. जावास्क्रिप्ट साठी स्क्रिप्ट टॅग यूज करतात. आता याच्यामध्ये फर्स्ट डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, फर्स्ट आयडी काय होतं, नेम. मग काय झालं, फर्स्ट इनपुट सिलेक्ट होऊन झालं, पण याचं आपल्याला काय पाहिजे होतं, व्हॅल्यू पाहिजे, डॉट व्हॅल्यू. आणि ह्याच्यामध्ये कॉन्स्ट नेम. ऑब्विसली आता नेम मध्ये काय आलं, याचं व्हॅल्यू भेटलं. पण मागच्या वेळी बघितलं होतं, याच्या वेळी याच्यामध्ये नेम मध्ये व्हॅल्यू मिळून गेलं, स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू भेटतं नेम. सेम आता पाचीसाठी करून घेऊ, कॉन्स्टंट सरनेम, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आता आता आयडी काय आहे, सरनेम, डॉट व्हॅल्यू. सेम कॉन्स्टंट एज, एज साठी पण करा, आयडीच आहे तिथं पण. इथं चेक करा, आयडी आहे इथे आहे, एज म्हणून आयडी आहे, डॉक्युमेंट एलिमेंट बाय आयडी, एज, डॉट व्हॅल्यू. कॉन्स्टंट एज नंतर लास्ट काय आहे, अजून दोन आहेत, एक फोन नंबर आहे. फोन नंबर असं लिहितो शॉर्टकट, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि हे आहे पीएच, डॉट व्हॅल्यू. लास्ट लास्ट कोणता होतं राहिले, ऍड्रेस. ऍड्रेस इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, ऍड, डॉट व्हॅल्यू. ठीक आहे, एवढं केलं आपण. म्हणजे नेम मध्ये काय आहे, इथं जे नेम एंटर करतो नेम मध्ये नेम येतो, सर नेम मध्ये काय येते, जे सर नेम एंटर करतो तो येते. आता फक्त हे जे नेम आहेत ना, हे सगळे व्हेरिएबल्स हे बायोडेटा मध्ये शो करायचं आहे.
मग एक साथ शो करण्यासाठी काय करायचं, एक व्हेरिएबल घेऊ, बायोडाटा. ठीक आहे. आणि त्यामध्ये बॅकस्टिक यूज करू, बॅकस्टिक यूज करा कॉमन साठी, सगळे कॉमन साठी. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला HTML रिटर्न पण करता येते बरं का. HTML चे डिझाईन इथं पण रिटर्न करता येते कसे. मग आता मी स्ट्रॉंग यूज करतो, स्ट्रॉंग HTML कंटेंट आहे. नेम, बरोबर आहे, स्ट्रॉंग. आता काय करायचं आहे, सिम्पली हा नेमला प्रिंट करायचं. HTML मध्ये नेम असा प्रिंट करतात, डॉलरचे चिन्ह, पॅरेंट कर्ली ब्रेसेस, डॉलर डॉलर, कर्ली ब्रेसेस, नेम. मग काय होतंय, आता बायोडेटा मध्ये नेम आलं, मग नेम आता आपल्याला इथं शो करायचे. मग तिथं शो करायचं असेल तर काय करावं लागेल, ती पण पहिला सिलेक्ट करावं लागेल फॉर्म डेटा. कसं सिलेक्ट करायचं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID, आणि तो सिलेक्ट करा फॉर्म डेटा. सिलेक्ट झाला, त्याचा आतला इनर HTML चेंज करायचा आहे. काय ठेवायचं आहे, बायोडेटा. कारण बायोडेटा मध्ये सगळ्या गोष्टी आलेत ना. मग आता बायोडेटा त्याच्यामध्ये ठेवूया, बायोडेटा. एकदा फॉर्म ट्राय करू, काय काय ते आउटपुट बघूया. बेसिकली तर आलंय बघा, नेम म्हणून आलंय, पण नेम समोर नेम नाही आलं. बघा नेम आला एंटर मध्ये. आता काम करू, नेम मी सगळं फिल करतो, सुधीर पाटील 2023, दॅट्स इट. फोन नंबर आणि ऍड्रेस सगळं हिट केलं. सबमिट करतो, सबमिट करतो. काहीतरी डाऊट, व्हॉट इज एरर, सबमिट फॉर्म इज नॉट डिफाईन. काहीतरी रॉंग झालंय का सबमिट फॉर्म. अच्छा जी, अच्छा, एक प्रॉब्लेम केला आपण. काय प्रॉब्लेम केलो, फंक्शन मध्ये घ्यायचे होते सगळे ना. फंक्शन मध्ये ऑपरेट व्हायलंय, फंक्शन मध्ये ठेवावं लागेल. डोंट मेक द मिस्टेक. ते सगळं फंक्शन मध्ये कॉल व्हायलंय, त्या फंक्शन वर क्लिक केल्यावर एक्झिक्यूट होतो फंक्शन. इथं क्लोज करा. आता अजून एकदा ट्राय करू. एज 23, सबमिट करतो. हे बघा नेम आलं, नेम आलंय बघा. नेम, माझं नाव इथे जे एंटर केलं होतं ते नेम आलं. आता सेम नेम सारखं बाकीचे डेटा पण कलेक्ट करूया आता. कसं करता येते, सेम इथं ब्रेक लावू, नेक्स्ट लाईनला स्ट्रॉंग सरनेम, स्ट्रॉंग. ठीक आहे. ही जी आहेत ना डॉलर HTML मध्ये जावास्क्रिप्टचे व्हेरिएबल जर प्रिंट करायचे असेल तर असं यूज करतात, असं प्रिंट करतात. ते बघूया. आतापर्यंत तुम्ही फक्त प्रॅक्टिस, गेट गेट एलिमेंट आणि कसं इन्सर्ट करतात त्याला फोकस करा. स्ट्रॉंग एज, आणि एज. लास्ट वन कोणता राहिला तर स्ट्रॉंग आन्सर ना, एक फोन नंबर. डॉलर PH नंबर, फक्त PH नंबर आहे, PH नंबर घे. BR यूज करतो. सेम लास्ट वन राहतो स्ट्रॉंग. लास्ट वन कोणता आहे, ऍड्रेस आहे का. कोलन राहिला सिंपल. डॉलरचं चिन्ह घ्या, कर्ली ब्रेसेस ओपन, आणि त्यामध्ये काय लिहायचं आहे, लेट मी चेक. ऍड्रेस, ऍड्रेस साठी AD ID दिलं होतं, पण इथं काय दिलं, ऍड्रेस दिलं. ऍड्रेस देऊन टाका. आता अजून एकदा कोड मध्ये येऊ. आता काय करू, एकदा फॉर्म फिलअप करू. एज 23, सबमिट. आले का, नेमला नेम आलं, सरनेमला सरनेम, एज 23, जे फॉर्म फिलअप केलं त्याचा डेटा इथं आलं. आता हीच डेटाला तुम्ही कुठं सेव्ह करू शकतात, एखाद्या
प्रोफाईल बनवा. त्या प्रोफाईल मध्ये काय करा, असे डेटा फेच करून द्या. तिथं ऑलरेडी तुमच्याकडे डेटा आहे, तुम्हाला माहिती आहे इथून डेटा एचटीएमएल मध्ये कसं पास करता येतंय. इनर डॉट एचटीएमएल म्हणून पास करून द्या सिम्पली, डायरेक्टली पास होऊन जाते. डिझाईन बनवा, प्रोफाईल मध्ये सेंड करून बघा, चेक करा. इथं कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, चेक करा कोड आणि प्रॅक्टिस करा. हे हीच तर आहे पूर्ण ह्याच्यामध्ये काय करतो, फ्रंट एंड बॅक एंड मध्ये हीच तर करतोय. फ्रंट एंड डेटा घेतो, डेटा फेच करतो, व्हॅलिडेशन करतो, लॉजिक लावतो. कंट्रोल ए, लेट मी शेअर विथ चॅट. 1300 लाईनचा कोड आहे. लेट मी डू वन थिंग. स्क्रिप्टिंग वेगळं पाठवतो बरं का. स्क्रिप्टिंगचं जे लिहिलेलं आहे ना स्क्रिप्ट, ते डिफरंट पाठवतो कारण स्क्रिप्ट लय मोठा आहे. त्या स्क्रिप्ट तुम्ही तिथं ठेवा. फर्स्ट HTML CSS पाठवलो, त्यानंतर ना स्क्रिप्टिंग त्यामध्ये तुम्हाला ठेवायची. तुम्ही ते कुठं इथं खाली ठेवून बघा, बॉडीच्या नंतर. रीड करा. ओके गाईज, मी एक काम करतो आता, जास्त नाही सांगत. ठीक आहे, एक काम करतो, एक होमवर्क देऊन देतो कारण तुम्ही कन्फ्युजन होणार. असं एक होमवर्क करा. एक नंबर घ्या युजर कडून. ठीक आहे, नंबर घ्या, ते ऑड आहे का इव्हन आहे सांगून द्या, आणि आउटपुटला शो आलं पाहिजे. स्क्रीन कडनं एक नंबर घ्या आणि सबमिट वर क्लिक केला ना, तर ऑड आहे का इव्हन आहे सांगायला पाहिजे. ही प्रॉब्लेम करा, आणि हीच हीच थोड्या याला सीएसएस लावून मला पाहिजे. आता ही जे मी दिले ना, याला सीएसएस अटॅच करा प्रोफाईल सारखं एक
लुक बघ करता येते का बघा छानस. इथं मी फक्त एवढं सीएसएस लावलंय, इथं हे चेंज करा, ह्याला छानस असं लिहिता येते का बघा. बुस्टरॅप येते तुम्हाला, बुस्टरॅप अटॅच करून चेक करा. आणि ही प्रॉब्लेम उद्या येताना सॉल्व्ह करून या. मी इथं क्लोज सेशन करतो आजचं, कारण परत मी समोर गेलं तर तुम्ही हा विसरून जाणार. आजचा टाइम प्रॅक्टिस साठी घ्या, प्रॅक्टिस द्या. ठीक आहे. आणि आत्ताचं रेकॉर्डिंग मी आज 11 क्लॉकच्या आज शेअर करून ठेवतो युट्यूबला. जे जे सबस्क्राईब केले त्यांना नोटिफिकेशन मिळेल, जे नाही केले ग्रुपला मी शेअर करून ठेवतो, तिथून बघा. रेफरन्स तिथून घ्या. आणि हिचं म्हणजे ही बेसिक आहे, हिचं कळायलाच पाहिजे. ही कळालं तर बॅकएंड, हाफ ऑफ बॅकएंड पण समजून गेला. ठीक आहे. आणि याच्या समोर रिॲक्ट घेणार आहे. इथं डॉम ज्यांना ज्यांना कळते, फोन पुढचं सगळं इझी जाणार आहे. त्याच्यासाठी मोर प्रॅक्टिस करा. एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा जरी प्रॅक्टिस केलं तर काय अडचण नाही. प्रॅक्टिस करा फास्ट, जेवढं होतं तेवढं. ओके गाईज, वी कनेक्ट टुमॉरो ऑन सेम टाइम. अटेंडन्स सगळे लावलेत. ऑल डन. ओके फाईन गाईज, वी कनेक्ट टुमॉरो ऑन शार्प 6:45.